आपल्या मुंबई जवळ असा एक रिसॉर्ट थैसर तुम्ही बोटिंग करू शकता, टॉय ट्रेन मध्ये पोरा टोरान वांगडा फिरू शकता, मजा मस्ती करू साठी प्रायव्हेट बीच सुद्धा असा आणि राहू साठी चकाचक काचेची घरा, ती पण आपल्या बजेट मध्ये. मोठ्यां कुदूसाठी भलो मोठो स्विमिंग पूल तर बारक्यां कुदूसाठी प्ले झोन. खाऊचा म्हणशात तर चिकन मटन मासे व्हेज पण आणि गोडधोड पण अगदी हगा वकासर खाऊ शकता. त्याचा झाला असा टा चिपळ्यांची परीक्षा सरताच तेंका घेऊन मी इले सफाळ्याक असलेल्या विहंग विहार रिसॉर्ट का गेल्या रूमात बॅगो टाकून आधी आळा बांधूक गेलो. मी तर कोंबड्यावर जोरदार आक्रमण केलंय. मग तोच कोंबडो जिरवसाठी ऍक्टिव्हिटीज करू गेलो. टॉय ट्रेनात उभे राहून स्टंट करून बोटीत स्टंट करू गेलो. पण पायडल मारून टाय चिपळे दमल्यामुळे एका माडा वरसून उतरवून काढलेल्या शेळ्याचा पाणी पाजलं. शेळ्याच्या पाण्यात तरतरी येतात आम्ही स्विमिंग पूलात गेलो. बारक्याचे लॉंग ऑन का कॅच पकडले तर सावतनीचं नातू क्षेत्ररक्षक नसल्यामुळे बाउंड्रीच्या बाहेर गेलो. मग आंघोळ पांघोळ करून पावभाजीवर ताव मारलो. पावभाजी खाऊन छोटे मोठे इंडोर गेम खेळून परत एकदा रेमटाऊक गेलो. हवा तसा खाऊन शतपावली करून पिक्चर बघूक गेलो. गर्दी नव्हती पण प्रेक्षक मात्र दर्दी होते. रात्री मजबूत झोप काढून सकाळी आंघोळ पांघोळ करून डायरेक्ट बीच वर गेलो. चांगली एक्सरसाइज करून नाश्ता करू गेलो. नाश्त्यात मरणाचे पदार्थ होते पण परभणीच्या नातवाक चुलीत भाजलेलो बांगडोच हवं झालो. मगे वापसान ते का तांबोसा गरवून आणि हा टाकणाऱ्यांची पण ही व्यवस्था केलेली असा. तसाच वाढदिवस लग्न सुद्धा तुम्ही करू शकता. मग तुम्ही केव्हा येतास विहंग विहार का?